चला, वेलकम टू HGS क्लासेस 2-3. आपण आज नवीन टॉपिक घेणार आहोत. तर या अगोदर जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यामध्ये आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ ट्रिक्स गणिताच्या पाहायला भेटतील. चला, तर आज खूप छान टॉपिक घेणार आहोत. पहा, इयत्ता 7वीमधून सराव संच 45मधून एक गणित घेणार आहोत, जे की चाकाच्या फेऱ्या घेणार आहोत. ते गणित पहा काय आहे. गणित पहा काय आहे की एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी त्याच्या चाकाचे किती फेरी होतील. तर अशा प्रकारचं उदाहरण सोडवण्यासाठी अगोदर काय आहे, चाकाचा व्यास किती दिला आहे आपल्याला, 1.4 मीटर दिलेला आहे. बघा, एक बैलगाडी आहे आणि त्याचा व्यास आपल्याला 1.4 मीटर दिलेला आहे. पहा, आता जर आपण विचार केला तर एक चाक आपल्याला जर पूर्ण करायचं असेल तर म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल, परीघ काढावं लागेल. आणि आपल्याला अंतर दिलं आहे, पहा, 1.1 किलोमीटर अंतर दिलेलं आहे. किती अंतर दिले, 1.1 किलोमीटर म्हणजे अंतर दिले. आणि आपल्याला वर्तुळाचा व्यास पण म्हणजे चाकाचा व्यास पण दिलेला आहे. 1.1 किलोमीटर म्हणजेच आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करावं लागेल, 1000ने गुणावं लागेल, म्हणजे आपलं उत्तर येतं आहे 1100 मीटर. म्हणजे 1.1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1100 मीटर. चला, तर मग आता पुढचं सोडूया. आता बघा, व्यास माहिती आहे. आता 1.1 म्हणजेच काय असते बघा, 11/10 हे असते. सोप्या पद्धतीने तुम्हाला जर कळलं नाही तर खाली मी दिलेलं आहे, पहा. म्हणजेच 1.1 किलोमीटर म्हणजे 1100 मीटर आलेलं आहे. आणि चाकाचा व्यास पण आपल्याला दिला आहे, किती दिलं आहे, 1.4 मीटर. 1.4 म्हणजे काय असते, 14/10. सोपी ट्रिक सांगतोय, चला समजून घेऊया पुढचं. आता चाकाचे फेरे कसे काढायचे आपल्याला, अंतर भागिले परीघ काढूयात आपण. आता यामध्ये आपल्याला परीघ काढावं लागेल. पहा, सुरुवातीला परीघ बरोबर किती आहे, पाय सूत्र आहे. पाय म्हणजे किती, 22/7 आणि व्यास किती दिला आहे, 1.4 म्हणजे 14/10. 7 1 7, 7 2 14. त्यानंतर 44, 22 2 44/10 हा आपला काय आलेला आहे, परीघ आलेला आहे, मीटर. लक्षात ठेवा. आता ते तसं ठेवा, आपल्याला सोप्या काढायचं. आपल्याला अंतर दिलेलं आहे 1100, 44/10. आता पहा, हे 10 जे भागाकारात आहे वरती गेल्यानंतर गुणाकारात होते. 1100 गुणिले 10/10 आणि 44 म्हणजे 11 1 11, 11 चौक 44. वरती किती राहिले बघा, 100 गुणिले 10 भागिले 4 म्हणजे आता हे 25 चौक 100 येते बघा. 4 1 4 2 8, 4 25 आणि आपलं उत्तर आलेलं आहे 25 गुणिले 10 म्हणजेच 250. म्हणजे 1.1 किलोमीटरमध्ये आपल्याला 250 फेरे त्या बैलगाडीच्या चाकाचे होतील. अशा प्रकारे आपल्याला उत्तर अगदी सोप्या पद्धतीने मिळालेलं आहे. 250 फेरे तो काय करेल, 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे एकूण 250 फेरे आपल्याला पूर्ण करावे लागतील. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.